मुळात मी या सिद्धिविनायकच्या मंदिराचा परिसरात लहानाचा मोठा झालोय. त्यामुळे माझ्यासाठी, आमच्या प्रभादेवीकरांसाठी, दादरकरांसाठी सिद्धिविनायक खूप आराध्य दैवत आहे आमचं. आणि एकंदर पाहता मी 15 दिवस जो काय आम्ही प्रचार केला आणि लोकांकडून जो काय प्रतिसाद मिळतोय त्यामध्ये मला मनसेसाठी, विशेषतः मनसेसाठी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांसाठी, विशेषतः मराठी माणसांमध्ये जी आपुलकी आणि एक वेगळी भावना जी जाणवली, त्यातून मला असं वाटतंय की आमची सत्ता येईल. उबाटा, शिवसेना उबाटा गट आणि मनसे संयुक्त युतीची महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल. राजकीय वातावरण सध्या बघायला मिळते आणि अशामध्ये तुम्ही जो कॉन्फिडन्स सध्या बोलून दाखवता की ठाकरेंची सत्ता येईल, सध्या असं वाटतं की सत्ता ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळते? हे बघा, निवडणूक म्हणलं की हे आरोप प्रत्यारोप विरोधक करणारच. त्यामुळे लोक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी आता मतदान 7:30ला सुरुवात होईल, तर मी मतदारांना आणि जनतेला आवाहन करेन की जास्तीत जास्त मताने मराठी माणसांना निवडून द्या, सुशिक्षित मराठी तरुण उमेदवारांना निवडून द्या, जेणेकरून मुंबईचं अस्तित्व आणि मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व अबाधित राहील. या दृष्टिकोनाने, या सद्विवेक बुद्धीने मतदान करा.